गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजीनामा आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाला। अध्यक्षपद रिक्त झाल्याचं तातडीनं पुणे इथल्या दुग्ध खात्याच्या विभागीय सहनिबंधक कार्यालयाला कळवण्यात आलं। डोंगळे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानं गोकुळ दूध संघातील राजकीय वातावरण शांत झालंय। आता 30 किंवा 31 मे रोजी गोकुळच्या नव्या अध्यक्षांची निवड होऊ शकते। गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव पुढे करत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता। त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं। पण मुलगा अभिषेकला कौलव जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या आश्वासनावर अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिला। गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत अध्यक्षांच्या राजीनाम्याचं वाचन केलं। संचालक रणजित पाटील यांनी सूचक म्हणून तर बाबासाहेब चौगले यांनी अनुमोदक म्हणून सही केली। त्यानंतर डोंगळे यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झालं। गोकुळ दूध संघाचं अध्यक्षपद रिक्त झाल्याचा अहवाल तातडीनं पुणे इथल्या दुग्ध खात्याच्या विभागीय सहनिबंधकांना पाठवला। त्या कार्यालयाकडून शुक्रवारी म्हणजेच 23 मे रोजी अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। साधारण 30 किंवा 31 मे पर्यंत गोकुळला नवा अध्यक्ष मिळेल। दरम्यान अध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर अरुण डोंगळे यांनी संचालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि नेत्यांनी दिलेल्या संधीबद्दल आभार मानले। तसंच यापुढे गोकुळच्या हितासाठी एकत्रित काम करणार असल्याचं सांगितलं। यापुढे गोकुळला महायुतीचा अध्यक्ष मिळणार की शाहू आघाडीचा याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। पण महायुतीचा अध्यक्ष झाला तर डोंगळे यांची सरशी झाली असं म्हणता येईल। तर शाहू आघाडीचा अध्यक्ष झाल्यास राजीनामा देण्यास टाळाटाळ करून काय कमावलं आणि काय गमावलं असे प्रश्न उपस्थित होतील।